मोठी बातमी समोर येते। वैष्णवी प्रकरणामध्ये पती, सासू आणि नणंद यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये वैष्णवीचा पती, वैष्णवीची सासू आणि वैष्णवीची नणंद यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। काल त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामधली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद करिश्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत राहिलेले हे प्रकरण, हुंडाबळीचं प्रकरण, वैष्णवी हगवणेचा मृत्यू प्रकरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पती, सासू आणि नणंद करिश्मा यांना सुनावण्यात आलेली आहे। आज न्यायालयामध्ये या तिघांना हजर करण्यात आलेलं होतं। काल या तिघांनाही 1 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज ती कोठडी संपली, त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं। आता वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। ज्ञानेश्वर, वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या संदर्भानं आज नणंद, सासू, पती यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आज युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्त्वाचं होतं, मात्र आज कुठल्याही पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो झाला नाही। फक्त न्यायालयाने विचारलं पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का सासू, नणंद आणि पती यांना, तेव्हा त्यांनी कुठल्याही पद्धतीची पोलिसांच्या विरोधात तक्रार नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयानं लगेच क्षणात पुढचे 14 दिवस जे आहेत ते न्यायालयीन कोठडीत रवानगी करा अशा पद्धतीचं सांगितलं। आज साधारणपणे अर्धा तासापूर्वी या तिघांनाही पोलीस शिवाजीनगर न्यायालयामध्ये घेऊन आलेले होते। अगदी 1 मिनिटात आजची सगळी जी सुनावणी आहे ती संपलेली आहे आणि तिघांनाही, अर्थात वैष्णवीची जी सासू आहे, पती आहेत आणि नणंद यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। न्यायालयाने तसा निर्णय दिलेला। आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पोलिसांच्या कोठडीत असलेले राजेंद्र हगवणे जे सासरे आहेत आणि जो वैष्णवीचा दीर आहे, या दोघांचा तपास, चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। त्यांच्याकडून काही वेगळे तपशील या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं मिळतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की 8 दिवस सतत वैष्णवीला मारहाण केली गेलेली होती, त्यात वेगवेगळ्या हत्यारांचा वापर झाल्याचं देखील पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। अशाच पद्धतीचा तपास जो आहे तो येत्या काळात होईल आणि सासरे आणि जे दीर आहेत त्यांच्याकडून पोलिसांना अधिकची काही माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। Thank you.